हो शब्द स्वरांचे बनती गाणे साजनवानंद तराणे रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रसिक हो, कोणतीही कलाकृती आपल्या समोर जेव्हा साकारते तेव्हा त्यातलं वेगळेपण आपल्या लगेच लक्षात येतं. कारण रसिक आणि रसिकांची एक त्याकडे बघण्याची दृष्टी ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. किंबहुना ही कलाकृती साकारत असताना त्यातल्या किती गोष्टी कलाकारांनी विचार केलेल्या असतात आणि त्या त्या पद्धतीने कशा साकारतात याच अनुषंगाने गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमातला पुढचा टप्पा आपण उलगडतोय. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आज आपल्या सोबत आहेत संगीतकार विनय राजवाडे आणि गायिका माधुरी करमरकर. स्वागत आहे दोघांचं पुन्हा एकदा. नमस्कार. माधुरी, मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे की काही वेगळी कलाकृती करायची असा विचार सातत्याने तुमच्या सगळ्यांच्या मनात असतो आणि त्यामुळे मला वाटतं तो आपण म्हणतो ना की सृजनाचा भाग जो असतो तो कुठेतरी त्यातनं साकारत असतो. हो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घ्यावी आणि त्यांच्यासाठी गाणं करावं, हा एक वेगळा विचार कसा झाला आणि काय घडली होती गोष्ट त्यावेळेची? मुळात घरातच नवराच संगीतकार आहे, अतिशय प्रतिभावान संगीतकार, आणि तो त्याला ट्रेकिंगची वगैरे पहिल्यापासून आवड. तर पार्ल्याची जनसेवा समिती जी आहे, तर पराग लिमय हा कार्यवाह आमचा मित्र आहे. तर त्याची ही संकल्पना की बाबासाहेबांना बऱ्याचदा त्याने व्याख्यानाला पण बोलवलं होतं. तर त्यांचा शतकपूर्ती सोहळा वगैरे होता, तर त्यानिमित्ताने त्यांच्यासाठी तू एक गाणं कर असं मिलिंदला त्याने सांगितलं. आणि मग ते गाणं आमच्या आवाजात रेकॉर्ड झालं. आणि त्यांची तब्येत ठीक नव्हती तेव्हा, पण त्यांना ऑडिओ आम्ही पाठवली आणि इतकी सुंदर त्यांनी रिॲक्शन, त्यांची प्रतिक्रिया ऑडिओ करून आमच्यापर्यंत ती आली. ती ऐकल्यानंतर परागच्या असं मनात आलं की आपण प्रत्यक्षात जाऊन त्यांना ऐकवलं तर फार बरं वाटेल, त्यांनाही बरं वाटेल आपल्यालाही. तर ते आम्ही जाऊन ऐकवलं आणि फार त्यांना आवडलं. आणि तो व्हिडिओ पण उपलब्ध आहे. आणि म्हणाले स्वागत माझं होतंय असं, म्हणजे जणू काही मी समोर आहे आणि माझं स्वागत होतंय अशा प्रकारे मिलिंदने लिहिलेलं आहे ते. आणि ते शिवशाहीरच असल्यामुळे ते त्याचं रिदम आणि तो त्या पद्धतीने ते सगळं केलेलं आहे. त्यांची दाद मिळणं हे खरंच सोपं नव्हतं. आणि ती अशी कलाकृती की जी प्रत्यक्ष शिवशाहिरांची दाद तुम्हाला मिळाली. तर मला असं वाटतं की आजच्या आपल्या मैफिलीची सुरुवात आपण त्या गाण्याने करूया. ती झलक ऐकवते मी. नक्की. खूप छान. आणि मग शिवशाहिरांना मानाचा मुजरा करून तुम्ही गड किल्ले पण सर करायला निघालात. हो. ही परत जनसेवा समिती किंवा पराग लिमय यांची संकल्पना की मिलिंद उत्तम लिहितो. म्हणजे तर प्रत्येक गडाच्या ट्रेकिंग नंतर तो एक सुरुवातीला त्यांनी भैरवगडाचं गाणं जेव्हा लिहिलं आणि त्यांच्या पुढच्या मीटिंगमध्ये त्याने ते ऐकवलं, तर ते पराग लिमयने खूप उचलून धरलं की तू असं प्रत्येक गडावर
लिहित जा. आणि जवळजवळ 12 वर्ष त्याने ट्रेकिंग करून ती सगळी गाणी, प्रत्येक गडाचा इतिहास येईल अशी ती गाणी आहेत. वा. आणि ती 25 गाण्यांचा तो अल्बम तयार झाला. मग पुढे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्याची नोंद अरे झाली. वा. ते सगळ्या म्हणजे पुढे झालं. तर पण ती नोंद काय म्हणजे त्याची अजून ते त्याचं वैशिष्ट्य अशासाठी सांगा. की त्यांनी त्याच्यात उल्लेख असा केलाय की हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, हिस्टॉरिकल वास्तूंवर, ऐतिहासिक वास्तूंवर अशा प्रकारचं प्रोजेक्ट कधीही झालेलं नाही, त्यामुळे ती नोंद झालेली आहे. वा. असं. वा. आणि ती गाणी मी, मिलिंद आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र साठे यांनी पण ती गाणी, असे आम्ही तिघांनी ती गाणी गायली. तर एक त्यातली एक झलक नक्की वसईच्या किल्ल्याची मी घेते. नक्की ऐकूया. हे गाणं सादर करायची वेळ कुठे आली, कधी? त्याची एक खूप छान आठवण आहे. म्हणजे गीतदुर्गांचे आम्ही काही लाईव्ह कार्यक्रम नंतर आमचे झाले, बरेच झाले ट्रॅक शोज. पण शासनाचाच कार्यक्रम एक दापोलीला होता बहुतेक, आणि सागरी म्हणजे सागर समुद्र आणि त्यावरची गाणी अशी संकल्पना होती. तर मला मुद्दामून आयोजकांनी सांगितलं होतं की एखादं असं गाणं तू घे सागरी किल्ल्यात. मला एवढा आनंद वाटतो सांगायला की ती संधी मला मिळाली. आणि जेव्हा मी ते गायले ट्रॅकवर, कार्यक्रम संपल्यानंतर असे झुंडीने लोक स्टेजवर, सीडी कुठे सीडी कुठे असं. मला एवढा आनंद की म्हणजे आपल्या गाण्याला जेव्हा अशी रसिकांची दाद मिळते खरं. आणि मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की जेव्हा जेव्हा नवीन स्वतःचं गाणं सादर करायला मिळतं, ती फार आनंदाची गोष्ट गायक कलाकारासाठी असते. आणि हा अनुभव आज तू म्हणजे किंवा आजच्या आयोजकांनी, प्रोड्युसरने दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी. की हा आनंद काही वेगळाच असतो. आणि खरंच आहे की ते गाणं त्या वेळेला प्रसिद्ध होतं, पण त्या गाण्यामागच्या गोष्टी ऐकणं आणि आज पुन्हा एकदा त्या आठवणं, हा नक्कीच एक सुखद अनुभव प्रत्येक कलावंतासाठी असतो. पण विनय, आपल्या महाराष्ट्राला ही एक खूप मोठी परंपरा मिळाली. म्हणजे असं जसं आपण म्हणतो की संतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, तसंच गड किल्ल्यांची भूमी आहे आणि अत्यंत सुजलाम सुफलाम अशी महाराष्ट्राची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेकांनी आतापर्यंत गाणी केली. जय जय महाराष्ट्र माझा हे अनेकांनी म्हटलेलं. पण पुन्हा एकदा नव्याने ते म्हणावं असं का वाटलं आणि काय त्याच्या मागची गोष्ट घडली? ऍक्च्युली तेच गाणं नाहीये, म्हणजे ते जय जय महाराष्ट्र गाणं, याचे शब्दही वेगळे आहेत. करेक्ट करेक्ट. आमचे एक मला आशय म्हणायचा त्या मागचा. हा आशय, अगदी करेक्ट अगदी करेक्ट. तर हा विषय हा डोक्यात आलाच नंतर विषय. पण हे गाणं माझ्या पुढे म्हणजे शब्द जे आहेत ते कविवर्य वसंत बापटांचे आहेत. आणि हे गाणं माझ्या पुढे आलं ते आमचे एक सिनियर मित्र आहेत. मित्र आम्ही म्हणतो त्यांना, पण ते वयाने खूप मोठे आहेत. सुभाष जोशी, ठाण्याचे, अतिशय हुशार माणूस. तर त्यांनी ते गाणं मला दाखवलं की हे बघा. आणि त्यांच्या लहानपणी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला हे गाणं गायलं जायचं आणि असं. तर त्याची चाल काही आठवेना त्यांना. म्हटलं मला गाणं बघू. तर ते गाणं बघितल्यावर लगेच मला ते हे झालं, खूप
आवडलं ते गाणं आणि त्याचे शब्द त्याच्यातले सगळे जे अंतरे आहेत ते. आणि गंमत सांगतो तुला, फार छोट्या 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 ओळी आहेत, लांब 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 ओळी नाही आहेत, छोट्या याच्यात अंतरा संपतो. तर ते जेव्हा गाणं केलं मी तेव्हा, आणि 1-2 ठिकाणी मी आणि माझे काही विद्यार्थी असं ते गाणं सादर पण आम्ही केलं, ते लोकांना खूप आवडलं. आणि त्याच्यात हा एक भाव मी ठेवला की नॅचरली ओरिजिनल खळे काकांचं जे गाणं आहे की आपण जे आता आपण शासनाने पण ते घेतलंय आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतच ते गाणं तयार झालं, आकाशवाणीवरनं ते सादर झालं होतं त्यावेळेला. तर ते म्हटलं त्याच्याशी तर कम्पेअर होणारच आपलं, पण तो सोडूनच दे मार्ग, कारण तो त्या खूप मोठे लोक आणि त्या सगळ्यांनी केलाय, पण म्हटलं आपण का प्रयत्न करू नये. आणि हा केला. त्याचे सगळे 7 अंतरेतनं थोडे 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 वेगळे आहेत. सगळं गाणं हे परत लाईव्ह रेकॉर्डिंग केलंय. हे यशराज स्टुडिओमध्ये जवळपास 70 वादक, ग्रेट, आणि मला वाटतं माधुरी 6 गायक, हा 3 गायिका 3 गायक आणि 4 कोरस वेगळे. हा असे एकंदरीत 10 म्हणजे 10 गायक व्हॉइसेस म्हणजे, आणि 70 म्युझिशियन्स यांच्या महिनाभर आम्ही रिहर्सल्स केल्या, महिनाभर. कारण एवढा सगळा तो वन टेक करायचा आणि सगळं लाईव्ह करायचं, हे आता खरं म्हणजे रेकॉर्डिस्टना पण हा अनुभव येत नाही, पण ते जमलं. आम्ही रिहर्सल्सच मला वाटतं आम्ही दादर माटुंगा कल्चरलला फक्त गायकांच्या कमीत कमी 5-6 रिहर्सल्स केल्या, वेगवेगळ्या ग्रुपच्या वेगवेगळ्या रिहर्सल्स, रिदमची वेगळी, व्हायोलिन सेक्शनची वेगळी, टुटी सेक्शनची वेगळी, हार्मनीची वेगळी, असं करून मग शेवटी जेव्हा तिथे म्युझिशियन्स आले ना, त्यांना तो एकंदरीतच तो इतका तो कन्सेप्टच सगळी वेगळी. आणि जसं तू म्हणालीस ते सांग ना, ते जेव्हा रिहर्सल तिथे लाईव्ह म्हणजे यशराज मध्ये जेव्हा आम्ही रिहर्सलला उभे राहिलो, उभ्याने आम्ही असे गायक, आणि ते सगळे रिदम, तर केवढं तरी रिदम सेक्शन आणि व्हायोलिन्स, आणि विशेषतः रिदमचा जो त्याचा प्रभाव आहे ना, तर ते गाणं रिहर्सल सुरू झाला, पहिला पीस झाल्यावर मला असं डोळ्यात एकदम टचकन पाणी आलं, म्हणजे रोमांच उभे राहिले. आणि का असं मला होतंय, असं मला त्या सगळ्या वातावरणाचा तो परिणाम, खरं इतका तो प्रभाव आहे. पुन्हा एकदा यशराज स्टुडिओ ना, यशराज. वा. मला त्यावेळेला एक गोष्ट आठवली, लक्ष्मीकांतजींच्याकडे मी थोडं बहुत काम केलंय, असंच काही नाही शिकाऊ म्हणून, मी काही काम नाही केलं त्यांच्याबरोबर, पण लक्ष्मीकांत प्यारेलाल पैकी लक्ष्मीकांतजी कुडाळकर, तर ते एकदा असे स्टुडिओमध्ये महबूबमध्ये असे यरझारा घालत होते, असं असं एक सा नाही बन रहा है, एक सा नाही बन रहा है. म्हटलं हे काय म्हणत असतील. तर मला ही जे म्हणते ना तेव्हा असं जाणवलं की एक सा म्हणजे त्यांना एकत्रपणा आणि एक जो म्हणजे एक सा असंही म्हणा किंवा एकसा असंही म्हणा, हा ते तिला ते जाणवलं असेल, तिच्या त्या सांगीतिक हृदयाला ते टच झालं असेल, म्हणून तिला ते तसं वाटलं. आणि तो एक प्रचंड वेगळा वृत्तींचा तो परिणाम असं म्हणूया, त्या सगळ्या साऊंडचा अगदी. आणि हे माझं आधीचं लाईव्ह रेकॉर्डिंग लावणीचं आणि हे दोन्ही ऐकायला मुद्दाम काही आपल्या इंडस्ट्रीतले रेकॉर्डिस्ट मित्र, काही गायक वादक मुद्दाम ऐकायला उपस्थित होते. नाही, मुळातच ते कानाला इतकं उत्तम लागत असेल की ते ऐकणं, श्रवणीय म्हणजे काय गाणं, त्याचा अनुभव खरं तर सगळ्यांनी घेतला असेल. थोडंसं ऐकूया. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, हा गरजा जय जयकार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, हा गरजा जय जयकार. जय भारतरी, जय धारकरी, जय शिवबाची तलवार. गरजा जय जयकार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र,
आमुची प्राकृतवाणी जय सप्तशतीतील गाणी जय संत कवी जय पंत कवी जय कंत कबीर सदार गर्जा जय जयकार जय महाराष्ट्र गर्जा जय जयकार जय शिवरायांचा बाणा जय शिवरायांचा बाणा जय भीमधडी जय वीरगडी जय रांगडेच सरदार गर्जा जय जयकार जय महाराष्ट्र गर्जा जय जयकार गर्जा जय जयकार गर्जा जय जयकार वा, महाराष्ट्राचा जय जयकार खऱ्या अर्थाने या गाण्यामध्ये जाणवतो. आणि मी म्हटलं तसं की ती परंपरा आपल्याला जी मिळाली आहे महाराष्ट्राला ती कुठेतरी पुन्हा एकदा आपल्या समोर येते सगळ्यांसमोर. आणि अतिशय उत्तम अशी रचना झालेली आहे. महाराष्ट्राला एक आपलं परत एक आणखी एक महाराष्ट्र गीत खरं तर तू दिलंयस असं म्हणायला हरकत नाही. सगळ्या 70 वादक आणि या 6 गायकांसाठी नक्कीच म्हणजे ते त्यांना श्रेय मोठं आहे. नक्कीच आहे. पण हे सगळं करताना जसं आपण म्हणतो की प्रत्येक म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेतला प्रत्येक धागा जर आपण जोडला तर प्रत्येक परंपरेने आपल्याला काहीतरी दिलंय. जसं संतांनी समाजप्रबोधन केलं आपल्या रचनांमधनं आणि याच्यात एकनाथांची भारुडं ही खरं तर खूप गाजलेली आणि भारुडामधनं सहज जाता जाता संदेश देणारे असे एकनाथ. पण त्यांच्याही काही वेगळ्या रचना खरं तर तू लोकांसमोर आणल्यास. म्हणजे एकनाथांची गवळण हा जरा वेगळा प्रकार पुन्हा तू आमच्या समोर आणलास. तर काय घडलं होतं नेमकं त्यावेळेला आणि ती गवळण कशी हाताला लागली तुझ्या? ऍक्च्युली ही गवळण एका कार्यक्रमासाठी आपण माधुरी हे केली आहे. धनश्री लेलेंचा एक कार्यक्रम होता. तर त्यांनी मला सांगितलं की ही गवळण आहे आणि माधुरी म्हणणार आहे पण आम्हाला नवीन चाल याची करून हवी आहे असं म्हणून त्यांनी मला ती करायला दिली होती. आणि माझ्या मते 4च दिवसामध्ये आपण ते केलं होतं. 4च दिवसात चालही बसवली तिने ते हे केलं आणि म्युझिशियन्सनी तिथे पटकन बसवून ते लाईव्ह प्रोग्राम मध्ये मला त्यांनी बोलवलं पण होतं की तुम्ही या. 2 कार्यक्रम होते. म्हणजे एकनाथ आणि नामदेव अशी संकल्पना होती. कारण ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचे अभंग खूप माहिती आहेत आपल्याला पण यांचे अभंग नाहीयेत फारसे. त्यासाठी ते कार्यक्रमासाठी म्हणून विनयने कंपोज केलेलं. वा, मला वाटतं आज पर्वणी आहे. आज खूप वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळत आहेत. तर माधुरी एक ही गवळण जी आहे ती सुद्धा ऐकूया. यशोदेसी म्हणतो आई
क्या बात आहे. गवळणीचा तो बाज माधुरी खूप सुंदर. खरं तर प्रत्येक कला प्रकाराची किंवा संगीत प्रकाराची एक वेगळी ओळख असते आणि ती या सगळ्या संगीत प्रकारात नाही येत असते. पण माधुरी हे गाणं अल्बमसाठी गाणं किंवा असे अभंग गवळण हे भक्ती रचना गाणं आणि फिल्मसाठी गाणं हा एक परत खूप वेगळा अनुभव. खूपच. प्लॅटफॉर्म चित्रपटासाठी आणि दे धक्कासाठी तू 2 गाणी गायलीस. कसा होता एकंदरीत तो अनुभव किंवा प्लॅटफॉर्म बद्दल थोडंसं सांगून मग दे धक्कातलं गाणं आम्हाला ऐकायचं पण आहे. तर तो अनुभव सांग ना आम्हाला. प्लॅटफॉर्म ह्या सिनेमाची जी कथा आहे ना ती त्या गाण्यामध्ये ते कथेचं सार सगळं आलेलं आहे. म्हणजे प्लॅटफॉर्मवर ती 2 मुलं त्या नायिकेला मिळतात की जी आईवडिलांनीच त्यांना सोडून दिलेलं आहे दारिद्र्यामुळे. तर ती नायिका त्यांना घरी नेते आणि पूर्ण तिच्या आयुष्याला जी कलाटणी मिळते ते सगळं त्या गाण्यामध्ये एका आलेलं आहे. वा. आणि चिमणीचं रूपक वापरलेलं आहे अश्विनीने, खूप छान अश्विनी शेंडेने लिहिलंय आणि फार ते गाणं गोड झालं फार. आणि गाण्याला मला अवॉर्डही मिळालं. नेमका अवॉर्ड सह्याद्री वाहिनीच आहे. बेस्ट प्लेबॅकचं त्या वर्षीचं 2011चं आहे. वा वा. दे धक्का कसा मिळाला? पण मला असं सिच्युएशन सांगितली होती फक्त की ती लहान मुलगी आहे आणि ती नाच करते आहे आणि ते तुला तर ती आई म्हणते आणि ती योगायोग असा की मेधा मांजरेकर जिच्यावर पिक्चर आहे ती आमच्या सोसायटीमधली. बरं. आमची माहेरवाशीन म्हणजे. तिने आई वडिलांना सांगितलं की अरे माधुरी गायली आहे माझ्यासाठी असं. माधुरी, एका चित्रपटासाठी इतकं गाजलेलं गाणं तुला गायला मिळणं आणि आम्ही ते अनेक वर्ष आता ऐकतोय ही खरंच खूप एक छान आनंदाची बातमी किंवा आनंदाचा एक तो क्षण असतो आणि एक क्षण आज पुन्हा एकदा सगळे डोळ्यासमोरून जात आहेत. मला वाटतं विनय तुझ्याही डोळ्यासमोरून आता एका चित्रपटातलं तुझं गाणं जे होतं ते नक्कीच डोळ्यासमोर आलं असेल. कसा होता तो अनुभव? आणि तू चित्रपटासाठी फक्त गायला नाहीस तर चित्रपटात तू दिसलाही आहेस आम्हाला. झालंय खरं. ऍक्च्युली विजू माने एक सिनेमा करत होता ती रात्र नावाचा. तर त्याच्यामध्ये मी ऍक्च्युली एक कंपोज केली होती. माझ्या बायकोनी प्रियानी एक गझल लिहिली होती हिंदी उर्दू. पण तो मराठी सिनेमा असून सुद्धा त्याच्यामध्ये ही हिंदी किंवा उर्दू गझल आहे. कारण असं दाखवलंय की ते जे दोघं म्हणजे हिरो आणि हिरोईन आहेत ते नवरा बायको आहेत आणि ते एका कार्यक्रम म्हणजे गझलचा कार्यक्रम ऐकायला जातात. आणि त्याच्यात जे शब्द जे सगळे लिहिलेले आहेत ते त्यांच्या त्या चित्रपटाच्या त्या कथानकाच्या त्या वळणारा बरोबर साजेशी आहेत. तर सगळं गाणं तर रेकॉर्ड झालं होतं आणि मीच गायलो होतो ते. आणि असं वादक बिदक बसून त्यांचा सगळा सेट लागलेला. पण तो जो गायक म्हणून तिथे बसवला होता कलाकार जो होता तिथला त्याचं काही ते गझल गायकीसारखं किंवा गाणं म्हणणारं असं वाटतच नव्हतं. त्यांना काहीतरी वेगळंच वाटायला लागलं. मग ते खूप त्यांचं ते काय करायचं आता सगळं ते झालेलं आहे. कृत्रिम व्हायला लागलं. कृत्रिम व्हायला लागलं. मग म्हणाले मग त्यांनी सांगितलं विनय तू बसतो का? म्हटलं अरे मला असं कधी काही अनुभव असं काही माहिती नाही मला. नाही 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 तू बस बस असं म्हणून एक कुर्ता जॅकेट घालून मला बसवला. तर मग मला काय ते गाणं परफेक्ट माहिती असल्यामुळे माझ्या सगळ्या ज्या मॅनरिझम्स आहेत किंवा काही त्या एकदा आणि मीच गायलेलं असल्यामुळे ते एक्झॅक्ट मॅच झाल्या त्याला. आणि त्या चित्रपटात मी गझल गायक म्हणून
दिसतोय. म्हणजे तुझ्याच गाण्यावर तू लिपसिंग केलंस आणि हो, हो, हो. लोकांना ते हो, सादर हो, केलंस. हो. पण ते असं घडलं, म्हणजे असं काही बरोबर. ठरलेलं नव्हतं ते. बरोबर. पण छान ना, अशा गोष्टी घडून जातात हो, आणि हो. त्या कदाचित तुझ्या वाट्याला ते असणार आहे हो. म्हणून कदाचित ते तुझ्यापर्यंत आलं. हो. पण मला असं वाटतं की छोटी झलक आपल्याला आज ऐकायला नक्की आवडेल. अगदी अगदी अगदी. त्याच्यात फक्त मी एक सांगू हा. का, की जनरली आता आपले प्रेक्षक किंवा श्रोते सगळे मराठी आहेत. हा. त्याच्यात एक रुसवाई नावाचा शब्द येतो, बरं. जो अनेक हिंदी उर्दू गाण्यांमध्ये आहे. आपल्याला असं वाटतं रुसवाई म्हणजे रुसणे किंवा फुगून बसणे याच्याशी काहीतरी संबंधित आहे, तर तसं नाहीये. उर्दूमध्ये रुसवाई म्हणजे बदनामी. ओ बापरे, रुसवाई म्हणजे बदनामी. किती वेगळा अर्थ हा आहे. हा म्हणून मी मुद्दाम आधी सांगितलं खरंय. की ती म्हणते की किंवा तो म्हणतो की मी हे सांगू शकत नाही, ही गोष्ट मी सांगू शकत नाही कारण त्याने तुझीच बदनामी होईल, हो. म्हणून मी बोलत नाही, असा काहीसा त्याचा अर्थ आहे. ऐकूया आपण. ऐकूया. हो. हम ना लिख पाएंगे, हम ना लिख पाएंगे अफसाना बेवफाई का, हम ना लिख पाएंगे अफसाना बेवफाई का। डर है हमें सनम, डर है हमें सनम तेरी रुसवाई का। हम ना लिख पाएंगे, हम ना लिख पाएंगे। वा वा. गझलचा एक वेगळा अंदाज. हा. पण जेव्हा आपण फिल्मची गाणी म्हणतो तेव्हा एक पुन्हा एकदा थोडंसं परंपरेकडे गेलं हो. तर आर डी बर्मन, एस डी बर्मन, ते तो सगळा एक माहोल, तो एक वारसा आपल्याला मिळतो. हो. आणि मला वाटतं तुला स्वतःला आर डी बर्मनना भेटायची संधी, हो, हो. अनेकदा त्यांची सगळी सिटिंग्स ऐकायची संधी हो. मिळाली. हो हो हो. सो तो सगळा काय म्हणजे देव भेटला मला असं म्हणतो हो, आपण, हो, तसं हो, काहीसं असणार आहे. हो, हो. तर काय होता तो अनुभव? तर त्यावेळेला ना व्हर्शन कॅसेट्स खूप व्हायच्या, म्हणजे परत सगळा ट्रॅक रेकॉर्ड करायचा बरोबर. आणि कोणीतरी दुसऱ्या गायकाने किशोरदांची, लताबाईंची अशी गाणी गायची आणि त्या कॅसेट्स ते काढायचे. तर तसे ट्रॅक तसे बनवत असताना उल्हासजी पण त्याच्यात होते आणि माझ्या स्वतःच्या रेकॉर्डिंगमुळे ओळखही झालेली होती. आणि ते साऊथ बॉम्बेच्या स्टुडिओजमध्ये ते बहुतेक रेकॉर्डिंग होत असे. तर मी व्ही टी स्टेशनहून ट्रेन पकडून येणार घरी, चुनाभट्टीला राहायचो तेव्हा. तर त्या साऊथ बॉम्बेच्या स्टुडिओमध्ये त्यांचं सामान घेऊन आम्ही खाली उतरलो. ते तिथे टॅक्सीत बसत होते आणि जाणार होते. ते म्हणाले चल तू कुठे जातोय? मी म्हटलं मी व्हीटीला जाणार. ते म्हणाले चल तुला व्हीटी पर्यंत सोडतो, साऊथ बॉम्बे टू उल्हास बापट म्हणाले. हां. तर त्याच्यात मग काय तू कसं काय वगैरे हे मग असं घड्याळाकडे बघितलं त्यांनी. अरे बापरे उशीर होतोय, मला पंचमदांकडे जायचं आहे. तर मी एकदम हे झालं, म्हटलं वा तुम्ही पंचमदांकडे जाताय? हो म्हणे. भेटलायस की नाही कधी त्यांना? म्हटलं नाही हो, खूप म्हणजे कसं प्रयत्न केला पण कसा काही चान्स मिळाला नाही. हां काय बरं चलतो आत्ता? म्हटलं लगेच. मी कशाला नाही म्हणतोय, येतो म्हटलं. आणि त्यांच्याबरोबर तिथे गेलो आणि पहिल्यांदा तिथे मी गेलो. मी काही त्यांच्या कुठल्या याच्यामध्ये मी काम केलेलं नाही आहे, पण मला तिथे अशाच दिग्गजांच्या ओळखीमुळे मला तिथे राहायला, तिथे उमेदवारी करता आली मला. आणि मग मी एक गाणं केलं तसं की मला वाटतं कानावर मनावर झालेले संस्कार कुठेतरी त्या ते गाण्यात तसे येतातच. आणि हां त्याच्यामध्ये कुठेही पंचमदांची कुठली फ्रेज कॉपी केली नाही आहे, कुठलंही म्युझिक त्यांचं कॉपी केलेलं नाही आहे, पण पूर्ण छाप पंचमदा आणि टीमची आहे. तर तेही माझ्या बायकोनेच लिहिलेलं गाणं आहे, बारिशों में म्हणून. बारिशों में धुली भीगती रात में, बारिशों में धुली भीगती रात में, बह गया मन कहीं बात ही
नाही किती सुंदर. म्हणजे असं प्रत्यक्ष त्यांना अनुभवणं हा एक वेगळा अनुभव तू आम्हाला दिलास असं नक्की म्हणता येईल. आणि असेच वेगळे अनुभव जेव्हा आपल्या गाठीशी येतात तेव्हा नवीन नवीन गोष्टी आपल्याकडे एक संचित म्हणतो तसं ते जमत जातं. मला वाटतं माधुरी आणखी एक प्रोजेक्ट तुझा म्हणजे अष्टनायिका म्हणजे अशोक पत्कींचा प्रोजेक्ट, ज्या प्रोजेक्टमध्ये तुला छान गाता आलं, तर तो अनुभव सांग ना आम्हाला. भारताच्या अष्टनायिकांवर एक बॅले केला होता. हा, अर्चना जोगळेकरचा बॅले होता आणि माझी प्लेबॅकची सुरुवात खरं म्हणजे अशोक पत्कीने करून दिली. नवसाचं पोर या चित्रपटासाठी मी सोलो पहिल्यांदा मी गायले बरं त्यांच्याकडे. हा, आणि नंतर बरीच वर्ष नाटकांसाठी वगैरे गाऊन घेतलं. आणि ह्या एक परत वेगळा फॉर्म की बॅले, आणि त्या बॅलेमध्ये ती अमेरिकेला असते अर्चना, त्यामुळे तिथला तिचा जो शिष्य परिवार आहे तर त्यात 2 अमेरिकन मुली, अच्छा, ज्यांना मराठी फारसं त्यांना समजतही नव्हतं, अशा त्या दोघी मुख्य नर्तिका. आणि त्यांच्यासाठी मी त्या अष्टनायिका गायले. मी लाईव्ह गायची मी तिकडे. आणि सगळे वेगवेगळे फॉर्म्स मला गायला मिळाले. म्हणजे गझल अंगानी पण आहे, लावणी पण आहे, बरोबर, एक भावगीत पण सुंदर केलं. असं खूप वेगवेगळे फॉर्म्स त्या एका प्रोजेक्ट मध्ये मला बरोबर आहे. अष्टनायिका असल्यामुळे त्या 8 अंगांनी मला वाटतं अशोक पत्कींनी त्या साकारल्या. जवळजवळ सगळा सोलोच प्रोजेक्ट होता. फक्त एक गाणं पुरुषाच्या आवाजात जे स्वप्नीलने गायलं. बरं, नंतर त्याचा अल्बमही त्या 6-7 गाण्यांचा त्यांनी केला. ते गझल अंगाचं जे गाणं फार सुंदर, म्हणजे गुलाम अलींच्या थोडं अंगाने अतिशय सुंदर. आणि मी माझ्या कार्यक्रमात एका माझ्या अल्बम लॉन्चला गायले आणि समोर अशोकजी आणि देवकाका होते. बर, देवकाकांनी नंतर मला तू एवढी सगळी गाणी गायलीस पण हे गायलंय हे कोणाची चाल होती म्हटले अशोकजी. अशोकचं म्हणाले एक मला माहिती पण नव्हतं की अशोकची चाल आहे, पण चालीचं जे वर्तुळ पूर्ण होणं असतं त्या मुखड्यामध्ये ते वर्तुळ बघ म्हणे कसं पूर्ण झालंय ते तू बघ. काय त्या प्रभाव आहे त्या चालीचा. किती छान. म्हणजे इतक्या सगळ्या मी त्या दिवशी चाली गायले होते, पण या चालीचा त्यांनी आवर्जून देवकाकांनी उल्लेख केला. अशोक पत्की असतील, खळे काका असतील, देव काका असतील, या सगळ्यांसोबत खरं तर कितीतरी कार्यक्रमातही तू गायली आहेस माधुरी. हे सगळं ऐकल्यानंतर गायिका म्हणून तू छान एस्टॅब्लिश आहेस, पण कधीतरी संगीत करावं असं वाटलं नाही का? की वाटलं? नाही, कधी वाटलं नाही. याचं कारण आता विनय सारखा एवढा प्रतिभावान संगीतकार बाजूला आहे म्हणून बोलते असं नाही, पण ती एक प्रतिभा असावी लागते. बरोबर, म्हणजे ती नाहीये माझ्यामध्ये, त्याची मला जाणीव आहे. पण काही गोष्टी अपघाताने घडतात. तसा एक अपघात घडला तो माझ्या बाबतीत. मी देहूला गेले होते आणि तळेगावला होते आणि तिथून देहू जवळ आहे, तर ते नुकतेच मोदीजी येऊन गेले होते ना त्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी. तर ती छान सजावट वगैरे केली होती, तर ते मला मंदिर बघायचं होतं म्हणून गेले. आणि तिथे एका ओरीत बसले. मग एक तिथे पुस्तकं असतात मग विकायला, तर ती एक वारकरी भजन संप्रदाय म्हणून एक छोटी पुस्तिका मला दिसली, ती मी घेतली. घरी आल्यानंतर मी ते चाळत होते आणि त्या सगळ्या दर्शनाचं मला इतकं सुंदर समाधान त्या दर्शनाचं मला मिळालं होतं. फार आनंदात होते, म्हणजे घरी आले तेव्हा मन प्रसन्न होणारा असा तो क्षण. आणि गर्दी नव्हती त्यामुळे छान दर्शन झालं होतं. तर ते चाळत असताना मला त्या शब्दांवर नजर पडली की धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मांचा सीण गेला. ते वाक्य मी ते वाचल्या तर ओळ्याने एकदम वा, म्हणजे आजचा जो अनुभव मला संत दर्शन झालं तो तेच शब्द माझ्या. आणि
बरं मला असं आठवेना की मी कुठलं कोणाची चाल मी ऐकली आहे या शब्दांना, असं मला आठवेना. गाजलेला अभंग तर नाहीये हा, म्हणजे वारकरी गातात कारण तो वारकरी संप्रदायाचंच ते पुस्तक आहे. बरोबर. मग मी म्हटलं बघूया काही आपल्याकडून होतंय का म्हणून. तर माझा आवडता राग यमन, की मी घरी बऱ्याच वेळेला यमन म्हणत असते. तर आणि ती रचना चाल कोणाची पहिलं होती ती? एकनाथांची रचना. एकनाथांची. हा. बरं. तर वेगवेगळ्या संतांच्या रचना त्यात. तर मग ते ला 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 ला. बरं. ला 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 ला. पुढचे अनंत जन्मांचा सीण गेला, अनंत जन्मांचा सीण गेला, धन्याची दिन. आता हे मग पहिल्या कडव्याची लागली, नंतरच्या कडव्यांसाठी मला बरेच दिवस थांबावं लागलं. नंतर मला ते सारखं खटकत होतं की धन्याची दिन हा शब्द माझा खाली जातोय, म्हणजे अवरोही जातोय. दिन हा महत्वाचा आहे ना, मग ते जाता कामा नये. मग मी घरातच संगीतकार असल्यामुळे मी ऐकवलं आणि मग त्याच्या सूचनेप्रमाणे मी धन्याची दिन संत दर्शनाचा, धन्याची दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मांचा सीण गेला, धन्याची दिन संत दर्शनाचा, धन्याची दिन संत दर्शनाचा, धन्याची दिन संत दर्शनाचा. वाह, क्या बात आहे, बहुत बढ़िया. संगीतकार नाही खूपच खूप त्यांनी काय नेमकं केलेलं आहे. मला असं वाटतं की उत्तम रचना नक्कीच केली आहे, पण संगीतकार म्हणून या रचनेला तू कशी दाद देशील असं मी म्हणेन. माझं तर म्हणणं हे असतं की संत कवी तर आहेतच, कोणताही कवी त्यांनी जर लिहिलेलं असेल गाणं आणि आपण आता संत कवींचं घेऊ तर ते एका दिशेने गेलेले आहेत. हा, एक कडा चढलेले आहेत समजा ते, तर ते दोर अजूनही लोंबकळत आहेत. आपल्याला तोच दोर धरून जायचं आहे, फक्त पाय इकडे तिकडे पडतील पण जायचं त्याच वाटेने आहे. तर ती वाट त्यांची सोडता कामा नये. तसं झालंय तिचं. तर ते झाल्यामुळे ते करेक्ट झालंय. प्रत्येक चालीमध्ये हेच असलं पाहिजे असं. पण हा अनुभव तुलाही आलाय संत रचनांच्या बाबतीत विशेषतः? हो 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 आलाय. गोष्टी गाण्यांच्या. मी एकदा म्हणजे मी काय केलं की आपल्याला चांगल्या रचना मिळाव्यात म्हणून संत साहित्य वाचायला घेतलं. तसं मी काही भयंकर आध्यात्मिक वगैरे असं काही नाही आहे माझं, पण तर त्याच्यामध्ये तुकाराम गाथा वाचत असताना मी बघितलं असं की त्यांच्या मनामध्ये जी काय चलबिचल असेल, सामाजिक परिस्थितीवरही ते लिहित होते. आणि मग ते काहीतरी असं हे होऊन मग विठ्ठलाला किंवा असं काहीतरी ते साकडं घालायचे, कधी त्याची स्तुती करायचे, कधी त्याला भलबुरं म्हणायचे, असं सगळं होतं. पण संत तुकारामांच्या बाबतीत अनेकदा असं आहे की त्यांचा कोणताही अभंग उचलावा आणि तो सुविचार म्हणून वापरावा. हो, असा पण एक भाग आहे. पण त्याच्यात त्यांच्या मनाचा जो ग्राफ खालीवर जातोय तो दिसतो आपल्याला. त्यांच्या आयुष्यात काय होत आहे, त्यांच्या विचारांची लेवल त्यावेळेला कुठे आहे, ते काय विचार करतायत हे त्यातनं दिसत जातं. त्या ग्राफ मध्ये आपल्याला दिसतं. ECG आहे तो खरंय त्यांच्या ह्याचा. हा, तर त्याच्यात मला एक असा अभंग सापडला की ते म्हणतायत की पतित मिराशी, तुला पतित लोक तुझ्याकडे येतात याची मिरास आहे देवा तुला. शरण आलो तुझं, राखी माझी लाज पांडुरंगा. मी आलोय तुझ्याकडे, तू माझी लाज राख. ह्याच्यात त्यांच्या मनातली जी चलबिचल आहे. आणि ते म्हणतात की इतर सगळ्या भक्तांसाठी तू अमुक केलंस, तमुक केलंस, द्रौपदीसाठी तिचं वस्त्रहरणापासून तिला वाचवलंस, असं केलं, किंवा प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, माझा का विसर पांडुरंगा. आहे ना. तर हे जे हा जो भाव आहे याच्यात ते दुःखी आहेत ते, तर तो भाव आणताना मी एक चाल बांधली.
पतित मिराशी शरण आलो तुझ पतित मिराशी शरण आलो तुझ राखी माझी लाज राखी माझी लाज राखी माझी लाज पांडुरंगा पतित मिराशी शरण आलो तुझ. वा वा वा. ती अर्थता मला वाटतं त्या दोन्ही रागांच्या कॉम्बिनेशनमुळे खूप वेगळी खरं तर ऐकायला आली. आणि अशाच सुंदर सुंदर रचना तुम्ही करत राहा या पुढे देखील. आमच्या खूप शुभेच्छा तुम्हाला आहेत, कारण रसिकांच्या शुभेच्छा या नेहमीच सोबत लागतात कलावंतांच्या, आणि त्या नक्कीच तुमच्या सोबत आहेत. या मैफिलीची सांगता करताना असाच एक वेगळा प्रयोग जो तू केलायस, म्हणजे कव्वाली आणि अभंग. तर हे पुन्हा पुन्हा एकदा तो संत रचनेचा पाया, ज्याची एक परंपरा आपल्याकडे आहे, आणि दुसऱ्या बाजूला कव्वालीचा एक वेगळा बाज. तर या दोन्ही गोष्टी एकत्र करून एक वेगळी कलाकृती खरं तर जन्माला आली. हो, सांगतो त्याचं. ऍक्च्युली कव्वाली याचा अर्थच देवाला कौल लावणे असा आहे. तो कौल आपण जो म्हणतो तो जे ते लावतात त्याच्यात त्याला ते कौल लावताना कव्वाली म्हणतात. तर एक मुनव्वर मासूम म्हणून अतिशय मोठे सुफी कव्वाल आहेत. त्यांचा कार्यक्रम ठाण्याच्या गडकरी रंगात्यांमध्ये होता आणि आम्ही तो कार्यक्रम ऐकायला गेलो होतो. तर ते जेव्हा सुरुवातीला तो कौल लावतात आणि ते काहीतरी आवाहन करतात वरच्या परमात्म्याला की तू ये इथे, तर ते चालू असताना मला त्याच्यामध्ये जय जय रामकृष्ण हरीच म्हणतंय कोणीतरी असंच वाटायला लागलं. हो. आणि परत प्रशांतच काळुंद्रेकर माझ्या बरोबर होता आणि त्यावेळेला आम्ही त्याचा एक अल्बमही करत होतो त्याच्यासाठी म्हणून. तर आम्ही घराच्या खाली आमच्या आलो, रात्री 12-1 वाजताची गोष्ट, दोघांच्या डोक्यात तेच. तो म्हणाला, विनय दादा असं काहीतरी करता येईल का आपल्याला? असं म्हटलं करता येईल, म्हणजे कव्वाली आणि अभंगाचं असं काहीतरी हे. आणि मग त्याच्यावर माझा विचार सुरू झाला. मग मी म्हटलं आपण काहीतरी नवीन किंवा असं काही घेण्यापेक्षा संत कवींचंच आपण साहित्य घेऊ. बरोबर. आणि 12व्या शतकात अमीर खुसरो हे यांनी जे लिहिलं होतं, बरोबर, की अतिशय प्रसिद्ध आहे ते. आणि त्यांचेच एक प्रसिद्ध चालही आहे त्याची, छाप तिलक सब छीन ली मोसे नैना मिलाय, की माझ्याशी नजर मिळवून तू माझं सर्वस्व हरण केलंस, असं म्हटलेलं आहे ते. आणि तेच मला त्याच 12व्या शतकात महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर होऊन गेले, त्यांनी म्हटलं होतं की रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. हे कॉम्बिनेशन झालं. आणि माधुरीनी पण त्याच्यात ती कव्वाली गायली आहे. तिच्या बरोबर अबू सबा कव्वाल म्हणून एक मोहम्मद अली रोडचे एक छान कव्वाली गाणारे आहेत. आणि सगळे अभंगाचे पाठ हे प्रशांत काळुंद्रेकरनी म्हटलेत. आणि जे अप्रतिम जे झालं. आणि त्याच्यानंतर मला एक भीती होती, मी ती सांगतो, की शेवटी तो जो क्रेशेंडो होत जातो, की असं चढत 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 ते गाणं वर जातं. एकदा कव्वालीचा भाग येतोय, एकदा अभंगाचा भाग येतोय, असं होत आहे. ते जाताना खरंच परमात्म्याच्या कृपेमुळे कुठलीही बाजू वरचढ झाली नाही आणि कुठलीही बाजू खाली गेली नाही. अशा दोन्ही, असं सुरुवात झाली नाही असंच ते वर गेलं, असं झालं ते. आणि त्यानंतर मला अनेक, म्हणजे मुस्लिम धर्मातले पण अगदी म्हातारे म्हातारे आणि आपल्या हिंदू धर्मातले पण अगदी
असे जुने सगळ्यांचे फोन, मला मोहम्मद अली रोडवरून फोन किंवा असं कुठलं तरी, की अहो म्हणे काय हे तुम्ही केलंय, या आपके लिए रुका था, असं एकाचं म्हणणं होतं. वा वा. हां, तर असं आहे. तर ते होऊन गेलं आणि ते देवानी केलं, पण ते एकंदरीत फारच छान झालंय. वा. कलावंतांसाठी समाधानाचे क्षण मी म्हणते नेहमी ते हो, हो, हे हो, असतात. हो, आणि हो. मला असं वाटतं की असेच समाधानाचे क्षण तुमच्या आयुष्यात भरपूर येऊ देत, म्हणजे आम्हाला रसिकांना आणखीन खूप छान छान गाणी ऐकायला मिळतील. हो. तर मला असं वाटतं मैफिलीची सांगता आपण या गाण्यानेच करूया. त्यामुळे हो. गाण्यानंतर मी काही बोलणार नाही, पण मंडळी हे गाणं ऐकल्यानंतर आपल्या मनात हे सूर रेंगाळत राहोत आणि पुढच्या भागात अशाच काही नवीन कलावंतांसह आपण असेच भेटत राहणार आहोत. तुर्तास गाणं. जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि. मन कुंतो मोला, मन कुंतो मोला, जय जय राम